अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सावकारांकडून शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाल्याची माहिती समोर येत असून ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे मत राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले। सावकारी कायद्यानुसार जर कोणतेही गैरप्रकार झाले असतील तर संबंधित सावकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला। शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या 1 रुपयात पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीतही अनेक गैरप्रकार झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले। शेतकऱ्यांच्या नावाने काही चुकीच्या लोकांनी या योजनेचा गैरवापर केला असून गावठाण जमीन, प्लॉट यावरही कर्ज घेतले गेले आहे। त्यामुळे ही चांगली योजना बदनाम झाली आहे, असे ते म्हणाले। या प्रकरणावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे। विखे पाटलांवर 9 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे कालपासून। त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका ठेवलेली आहे। मला वाटतं की त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे काही चौकशी होईल त्या चौकशीला सामोरं जाण्याची त्यांची तयारी आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे आता माझं भाष्य करण्याचा काय विषय रायगड आणि नाशिकचा हल्ला झाला होता काश्मीरमध्ये, त्याच्यावर अजूनही भारताची संपूर्ण डोळे लागले की भारत काय करणार पाकिस्तानचं। दुसरीकडे काय वाटतं? बघा, आपण काही विषय गांभीर्याने घेतले पाहिजेत। आपल्या देशाचे वरिष्ठ जे नेते आहेत, वरिष्ठ अधिकारी गण आहे, या सर्व विषयांवर त्यांचं बैठका संपन्न होताना आपण पाहतो आहोत आणि आपल्याला अपेक्षित असलेली कारवाई लवकरच होईल।